नमस्कार. कैलासवासी कुमारी दुर्गा क बनमेरू विज्ञान महाविद्यालय लोणार येथे आज दिनांक 19 सप्टेंबर 2025 रोजी आर्टिफिशियल इंटेलिजन्स, AI, रोबोटिक्स, बायोहँड आणि IoT ॲप्लिकेशन्स या संदर्भात विद्यार्थ्यांना माहिती देण्याकरिता इंट्रोडक्टरी सेमिनारचे आयोजन करण्यात आले. यामध्ये PHN टेक्नॉलॉजी पुणे या AI कंपनीमार्फत मिस्टर श्रीकांत दायमा टेक्निकल ऑफिसर यांचे मार्गदर्शन आयोजित करण्यात आले. या सेमिनारमध्ये BSCचे मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाले. IPL कुत्रा बघितला का प्लेयरच्या अवतीभोवती फिरतो. ते टॉसच्या वेळेस कॉइन बॉल नेऊन देतो प्लेयर्स लोकांना. परत बॅटिंग करतो तर तो छोटे छोटे मोमेंट्स कॅप्चर करतो. कंपनीने डेव्हलप केलेला तो हे आहे. परत बायोनिक हँड वगैरे आपण पुढे बघू. सगळी कंपनीचेच प्रोडक्ट आहेत. ठीक आहे. नंतर इंटर्नशिप्स आणि सर्टिफिकेशन्स कंपनी प्रोव्हाइड करते. IITचे का तर IIT सोबत MOUs आहेत, IIT सोबत कोलॅबोरेशन आहेत. नंतर इंडस्ट्री कोलॅबोरेशन म्हणजे काय की कॉलेज आणि कॉर्पोरेट सेक्टर मधला काही जो गॅप आहे विद्यार्थ्यांचा तो ब्रिज करण्याचं काम आमचे काही प्रोग्राम्स करतात. ते आपण नेक्स्ट स्लाइडला बघूच. तर बघा अशा काही लॅब्स आहेत आमच्या ज्या आम्ही बिल्ड करत असतो कॉलेजला. आता IoT कोणाला माहित आहे का? IoT काय असते? त्याच्या अगोदर आपलं एक आठवडा साजरा करायचा होता, कारण की आपण 25व्या वर्षामध्ये पदार्पण केलेलं आहे आणि आपलं महाविद्यालय हे 25वा वर्ष महोत्सव रौप्य महोत्सव साजरा करत आहे. आणि रौप्य महोत्सव साजरा करत असताना विविध कार्यक्रमाचं आयोजन नियोजन आपल्या महाविद्यालयात व्हावं. आतापर्यंत बरेचसे कार्यक्रम आपण महाविद्यालयात करतच आलेलो आहोत, नाही अशातला भाग नाही. पण काही नाविन्य आपल्याला करता येईल का? आमच्या ग्रामीण भागाच्या विद्यार्थ्याकरिता काही करता येईल का? की जो विद्यार्थी आज चांगल्या मोठ्या कॉलेजेसला सिटीला जाऊ शकत नाही, तिथं तो तेवढे पैसे खर्च करू शकत नाही, त्याला अफोर्डेबल नसतात, आई वडील त्यांची तेवढं हे करू शकत नाही. अशा परिस्थितीमध्ये जर समजा आपल्या महाविद्यालयानं कुठेतरी असा चांगला पुढाकार घेऊन जर या महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांना जे जग पुढे जात आहे त्या जगाच्या सोबत जर आपल्याला चालायचं असेल, त्यांच्या सोबत जर राहायचं असेल, तर या महाविद्यालयाचा विद्यार्थी मागे राहू नये ही अशी माझी कल्पना. म्हणून मग काय करायला पाहिजे? मग कसं आहे काय? सहज अचानक सर एक दिवस फोन केला. त्यांनी सांगितलं की असं मी आलेलो आहे आणि पुण्याहून आलेलो आहे. आमची ही PHN कंपनी पुण्याला आहे, टेक्नॉलॉजी कंपनी, आणि आम्ही काही असे ट्रेनिंग आहे तो आपला 1 डे वर्कशॉप राहणार आहे. आणि त्याची जी 200 रुपये फीज आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ते काय देणार आहे काय नाही ते सुद्धा त्यांनी या ठिकाणी डिस्कशन केलेलंच आहे. आणि त्याचे पुढचा जो टप्पा आहे तो सरांनी आपल्या कॉलेजला भेट दिली. ती खूप म्हणजे त्यांनी खूप छान समजावून सांगितलं आपल्याला. आणि रोबोटिक सेशनला इतका छान समजावून सांगितलं की ते आम्हाला काही माहित पण नव्हतं त्यातल्या काही गोष्टी. आणि रोबोटिक सेशनमध्ये काय काय असतं ते आपल्याला म्हणजे सक्सेस होण्यासाठी कोणत्या कोणत्या रस्त्यावर जावं लागतं ते